हॅलो मित्रांनो, मी आज चालू होतो दीपोत्सव बघायला. सकाळचं खूप वातावरण छान होतं. मी एक्सायटेड होतो बघण्यासाठी, कारण मी कधी पाहिलं नव्हतं. पण संध्याकाळ होता जे वातावरण घाण झालं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय काय झालं ते. हा प्लॅन ॲक्च्युली मम्मीचा होता, कारण तिला दीपोत्सव बघायची खूप इच्छा झाली होती. आणि थोडा वेळ पाऊस पडून झाल्यानंतर थोडं वातावरण क्लिअर झालं होतं आणि मग आम्ही ठरवलं की चला निघूया आपण. मग आम्ही शिरोळवाडी रोडवरून निघालो नरसोबावाडीला. जाताना चंदूमामा पण भेटले आम्हाला आणि दोन्ही साईडला शेती असल्यामुळं थंडीचे दिवस होते. थोडं गारवा पण वाटत होता, पण ड्रायव्हिंग करताना मस्त वाटत होतं. आणि मम्मी ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त मम्मी खूप एक्सायटेड होती बघायला. A few moments later. आम्ही वाडीमध्ये पोचलो आणि पावसामुळे इकडे थोडंफार घाण झालं होतं. आणि मंदिराच्या परिसरात छोटी पोरं आणि त्यांची फॅमिलीवाले ते दिवे विकायला बसले होते. आम्ही पण तिथून थोडं जवळच एक दिव्याचं एक दुकान होतं, छोटंसं स्टॉल मांडला होता. तिथं आम्ही दुकानातून दिवे घेतले विकत. त्याचं की प्राईस 10 रुपये असं बोलत होते सगळेजण. आणि त्यानंतर मंदिराच्या परिसरातून आम्ही निघालो चालत मंदिराकडे. आजूबाजूला पेढ्याचे दुकान आहेत, ज्याचे वाडीचे पेढे म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. आणि एवढं मस्त वास सुटलेला पेढ्यांचं काय सांगू. आणि तिथं पुढे निघताना भाईसाब काय लायटिंग मस्त लागली होती. मग त्या मंदिराच्या परिसरात एवढं मस्त वाटत होतं ती लायटिंग. नरसोबाची वाडी महाराष्ट्रातील एक पवित्र देवस्थान. आज इथे दीपोत्सव साजरा होत आहे. राईट साईडला तुम्ही तिथं मंदिर बघू शकताय. काहीजण आधी मंदिरात देवदर्शन करायला जातात आणि काहीजण मग खाली नदीच्या पाण्यात हातपाय धुवून मग देवदर्शन घेतात. आणि जसं मी नदीच्या जवळ आलो आणि हे सगळं ज्यावेळेस मी पाहिलं दृश्य, मी शपथ सांगतोय, मला एवढं लय भारी वाटलं हे सगळं बघून. मी म्हणजे फर्स्ट टाईम बघितलं आहे आणि ऐकलं होतं की असं असतंय. आणि ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस मला तर खूप छान वाटलं. आणि हां, परत एकदा हॅलो चंदा मामा. मम्मी ते दिवे लावून पाण्यात सोडत होती. मला याचा इतिहास माहीत नाही की ते काय, म्हणजे त्याच्यामागचं रिझन माहीत नाही मला की ते का करतो आपण. पण ते रिच्युअल सगळे लोक करत होते. त्यांच्या मनातील ती भक्ती, ती श्रद्धा दिसून येत होती. सगळे फॅमिली, लहान छोटे मोठे सगळेजण ते करताना एन्जॉय करत होते. मम्मीने ते दिवे पाण्यात सोडले आणि ते दिवे पाण्यावरती हळूहळू असे तरंगत पुढे जात होते. ते बघताना इतकं भारी वाटत होतं. लाईक माझ्यासाठी असं ते एकदम फील झालं की यार, सिनेमॅटिक शॉट असतो ना आपल्याला, तसं ते फील होत होतं मला. आणि मग वळून पाहिलं तोवर लोकांनी सगळ्या पायऱ्यांवर दिव्यानं सजवलं होतं. मम्मीने पण त्या पायऱ्यांवर दिवे लावायला चालू केली. तोवर मी काही फोटोज काढले. ते खूप छान वाटले. तुम्ही पण ते फोटोज बघू शकताय. आणि मी पण एक छोटासा दिवा सोडून बघितला पाण्यात. आणि तो हळूहळू
पुढे गेला नशीब, नाही तर मला वाटलं पटकन उलटा बिलटा होतोय का काय. गर्दी खूप होती आणि देवदर्शन घ्यायचं होतं. फायनली देवदर्शन घेत होतो आम्ही. हे समोर बघता तुम्ही की दत्त महाराजांचं मंदिर आहे, आत पादुका ठेवलेल्या आहेत तिथं. आणि हे सगळं दर्शन वगैरे घेऊन आम्ही पुढे निघालो. तेव्हा तिथं महादेवाचं पिंड जे होतं त्याच्या आजूबाजूनी पणत्या लावून सगळं मस्त सजवून ठेवलं होतं. ते बघायला खूप छान वाटत होतं. अभिषेक वगैरे झाला होता. हे सगळं झाल्यानंतर घरी निघताना हे समोर बघितलं की काहीतरी तिथं लोक म्हणजे पूजा वगैरे करत होते. मग जाऊन तिथं बघायची इच्छा झाली, तर तिथं एक आरती चालू होती. कोणाच तरी तिथं पादुका ठेवले होते त्यांच्याजवळ आणि तिथं चारी बाजूनी पणत्या वगैरे लावून तिथं ती आरती चालू होती. आरतीचं शूटिंग करत होतो त्या सहज मागे वळून पाहिलं की जे सोडलेले पणत्या होत्या तिकडून इकडे हळूहळू पाण्यातून येत होते तरंगत. ते असं बघताना खूप छान वाटत होतं. म्हणजे कसं इकडच्या साईडला गर्दी काहीच नव्हती, त्यामुळे ते सगळ्या पणत्या एकदम मोकळं असं पाण्यात दिसत होतं छान. मग त्याच्याबरोबर 2 फोटो पण काढले मी. आरती संपली होती आणि संध्याकाळचं खूप असं डार्क झालं होतं आणि ते दिव्यांची ज्योत होती ती सगळी अशी एकदम असं लाईट अशी खूप चांगलं चमकत होतं सगळीकडे. भारी वाटत होते ते बघायला. मग ठरवले की फोटो वगैरे काढा. बाकीचे पण सगळेजण येऊन तिथं फोटो काढत बसले होते. मग मी पण ठरवले की मम्मीचा फोटो काढ्या. मग 2-4 फोटो काढून बघितले की थोडंफार कसं वाटते. पण नंतर ज्यावेळेस बघितलं फोटो गॅलरीत जाऊन तर खूपच छान आले होते ते फोटो सगळे. आणि मम्मीनं माझा पण एक छान फोटो काढला. घरी निघताना छोटंसं एक क्षण होता की तिथं मला बघून छान वाटलं की ते पणत्यांनी सजवलेलं फार मस्त होतं. ते म्हणजे नेमकं आर्ट म्हणायचं की काय म्हणायचं मला माहीत नाही, पण बघून भारी वाटलं. आणि निघता वाडीचे पेढे घेतले. थोडा वेळ झाला तर मग थोडंफार काहीतरी खायचं म्हणून ते पण खाल्लं आणि घरी निघालो. सो हा छोटासा ब्लॉग किंवा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता.